फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर आता मुंबईत दाखल झालं आहे। त्यामध्ये एकंदरीत 276 प्रवासी हे सुखरूप आता मायदेशी परतले। मानवी तस्करीच्या संशयातून हे विमान थांबवण्यात आलं होतं। मानवी तस्करीच्या संशयावरून तब्बल 4 दिवस ते प्रवासी त्या ठिकाणी अडकले होते। मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर आता मुंबईत दाखल झालंय। या विमानात 303 प्रवासी होते, त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात सुखरूप परतले। इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून 2 प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत। भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत। तर 22 डिसेंबरला मुंबईकडे येणारं विमान पॅरिस जवळील विमानतळावर थांबवण्यात आलं होतं। या विमानात 303 प्रवासी होते, त्यात बहुतांश प्रवासी भारतीय होते। हे विमान अखेर आता 276 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाल्याने प्रवाशांनी मात्र आता सुटकेचा श्वास सोडलाय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे। फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान आता अखेर मुंबईत दाखल झाल्याने विशेष म्हणजे त्यामध्ये एकंदरीत 276 प्रवासी हे सुखरूप मायदेशी परतलेत। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसांपासून जे विमान मानव तस्करीच्या संशयात अडकलं होतं ते फ्रान्समध्ये अडवण्यात आलं होतं। खरं तर दुबईवरून ते विमान निकारागुआ इकडे चाललं होतं, मात्र फ्रान्समध्ये त्याला अडवण्यात आलं। फ्रान्समध्ये सुद्धा या सर्व जे प्रवासी आहेत त्यांची चौकशी झाली। एकूण 303 प्रवासी या विमानामध्ये होते, मात्र फ्रान्सवरून हे विमान आता मध्यरात्री 4 वाजता हे भारतामध्ये लँड झालेले आहे। आणि सर्व प्रवाशांची आता तपास यंत्रणा असेल, विमानतळ इमिग्रेशन असेल यांच्याकडून चौकशी सुरू झालेली आहे। आणि या चौकशीमध्ये सविस्तर माहिती समोर येईलच। मात्र 303 प्रवासी होते, त्यात 276 प्रवासी हे सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। उर्वरित जे प्रवासी आहेत 25 प्रवासी हे फ्रान्समध्ये आहेत, कारण फ्रान्समध्ये सुद्धा या प्रवाशांची चौकशी झाली। यामध्ये 25 पेक्षा जास्त प्रवाशांनी शरणागती पत्करलेली आहे, त्यामुळे त्या धर्तीवरती ही चौकशी झाली होती। मग त्या 25 प्रवाशांना तिथेच ठेवण्यात आलेलं आहे। बाकीचे प्रवासी हे 276 प्रवासी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। यामध्ये पूर्ण चौकशी होईल आणि नंतरच ठोस माहिती समोर येईल। मात्र यामध्ये काही प्रवासी हे अधिकृत आणि काही प्रवासी अनधिकृतपणे हे ट्रॅव्हल करताना यामध्ये आढळले आहेत। करण, नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।